मित्रांनो, 15 ऑगस्ट 2007 साली लातूर जिल्हा निर्मितीला 25 वर्षे पूर्ण झाली होती आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांना लातूर जिल्हा निर्मितीच्या 25 वर्ष म्हणजेच रौप्य महोत्सवी कार्यक्रमाला बोलावले. कारण ज्या वेळेला लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली, त्यावेळेला ए.आर. अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि भर कार्यक्रमात ए.आर. अंतुले यांच्या डोळ्यात अश्रू आले. कारण आजकाल केलेल्या उपकाराची जाण न ठेवणारी लोकं असताना विलासराव देशमुख यांनी 25 वर्षानंतर सुद्धा लातूर जिल्हा निर्मितीसाठी ए.आर. अंतुले यांनी केलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार केला. विलासराव देशमुख यांची सरपंच पदापासून सुरू झालेला राजकीय प्रवास मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यापर्यंत पोहोचला. राजकारणात मैत्री जपणारा माणूस म्हणून विलासराव देशमुख यांची ओळख. गोपीनाथराव मुंडे आणि विलासराव देशमुख यांची कॉलेज जीवनातली मैत्री विरोधी पक्षात असताना सुद्धा कायम राहिली. लातूर जिल्ह्याची निर्मिती ही उस्मानाबाद म्हणजेच आताच्या धाराशिव जिल्ह्यापासून वेगळा होऊन झाली. मात्र विलासरावांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात लातूरला एक वेगळी ओळख मिळाली. लातूरला वैद्यकीय महाविद्यालय असो किंवा विमानतळ असो, या सर्व गोष्टी विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळातच झाल्या. साहजिकच आपला गृहजिल्हा असल्यामुळे विलासराव देशमुख यांची लातूरवर कृपादृष्टी राहिली आणि तेच प्रेम लातूरकरांनी सुद्धा विलासरावांवर केले. 1980 मध्ये विलासराव देशमुख पहिल्यांदा लातूर मतदारसंघातून आमदार झाले आणि 1995 पर्यंत सलग 3 वेळा या मतदारसंघाचे विलासराव देशमुख यांनी प्रतिनिधित्व केले. 1995 मध्ये विलासराव देशमुख यांचा विधानसभेमध्ये पराभव झाला. 1999 मध्ये परत विलासराव लातूरमधून निवडून आले आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. परत दुसऱ्यांदा 2004 साली मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 2008 साली मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी घेत त्यांनी राजीनामा दिला. पुढे मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळात विलासराव देशमुख अवजड उद्योग मंत्री म्हणून काम बघितले. 14 ऑगस्ट 2012 ला त्यांचे चेन्नई येथे किडनी फेल्युअरमुळे निधन झाले आणि महाराष्ट्र एका कर्तबगार नेतृत्वाला मुकला. कधी काळी दुष्काळी भाग असलेल्या लातूरला सुजलाम सुफलाम करण्यात विलासराव देशमुख यांचा मोठा वाटा आहे. विलासराव यांच्या निधनानंतर अमित देशमुख आणि धीरज देशमुख दोघेही आमदार झाले. मात्र त्यांना विलासराव देशमुख यांच्यासारखा प्रभाव पाडता आला नाही. गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यात महानगरपालिका निवडणुका झाल्या आणि त्यात भाजपला जोरदार यश मिळाले. मात्र लातूर महानगरपालिकेत भाजपला एक चूक महागात पडली. निवडणूक प्रचारासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण लातूरला आले आणि प्रचार सभेमध्ये त्यांनी बोलताना सांगितले की आपल्याला लातूरमधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसायच्या. या एका वाक्याचा भाजपला जोरदार फटका बसला आणि लातूर महानगरपालिकेतील भाजपची सत्ता खालसा झाली. प्रचार सभेदरम्यान केलेल्या एका वाक्यामुळे लातूरमध्ये जोरदार प्रतिसाद उमटले आणि त्याचाच परिणाम निवडणूक निकालामध्ये दिसून आला. या एका घटनेवरून अंदाज लावला जाऊ शकतो की विलासराव देशमुख यांचा लातूरवरती किती प्रभाव आहे. राज ठाकरे यांनी सुद्धा एका मुलाखतीमध्ये बोलताना रवींद्र चव्हाण यांच्या त्या वाक्याचा चांगलाच समाचार घेतला आणि विलासराव देशमुख त्यांच्या लातूरमधील आठवणी पुसल्या जाऊ शकत नाहीत म्हणून सांगितले. एकंदरीत विलासराव देशमुख यांनी त्यांचीच मन खरी करून दाखवली की जे जे नवे ते लातूरला हवे. तुम्हाला या व्हिडिओबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.